जय यशवंत साने, इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक 11, युवा मोर्चा उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड। आज या प्रभाग क्रमांक 11 मध्ये सामान्य जनतेला एकच प्रश्न आहे की गेली 5 वर्ष आपण ज्या समस्यांना सामोरे गेलोय, 5 वर्ष कोणी आपल्यासाठी प्रतिनिधी म्हणून जे निवडून दिले होते काल 5 वर्षापूर्वी, तेच प्रतिनिधी फक्त गाड्यांच्या काचा बंद करून प्रभागातनं एक फेरफटका मारून त्यांची जबाबदारी होती की लोकांना विचारायला पाहिजे की आपल्या इथे काय समस्या आहेत, आपल्या इथे काय कामं झालेली नाही आहेत, काय अडचणी आहेत। तर या प्रतिनिधींनी, जे महिला प्रतिनिधी होते, जे पुरुष प्रतिनिधी होते, ज्यांना मागच्या वेळेस जनतेने 2012 साली बहुसंख्य मताने त्यांना निवडून दिलं होतं, तर त्यांची जबाबदारी होती की आज आपलं या मतांचं ऋण आपण आपल्या कार्यातनं फेडलं पाहिजे। परंतु त्यांनी ती जबाबदारी पूर्णपणे दुर्लक्ष केलेली आहे। आणि या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे आज मी अजय यशवंत साने आज तुमच्यासमोर माझ्या कार्यारूपी अहवालाने मी तुमच्यासमोर उभा आहे। मी आजपर्यंत जनतेने ज्या त्यांच्या समस्या मांडल्या, त्या समस्या पुरेपूर सोडवण्याचा, जसे की आमच्या प्रभागामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जेवढे डेव्हलपमेंट होणे गरजेचे होते, जे रस्ते होणे गरजेचे होते, प्रभागामध्ये LED लाईटची गरज होते, मोजक्या ठिकाणी मोजक्या गल्ल्यांमध्ये LED लाईटची पूर्तता करण्यात आली। परंतु नगरपालिकेमध्ये आपल्या भागामध्ये जवळजवळ 54,000 लोकसंख्येचा हा प्रभाग आहे, परंतु पुरवले गेलेले जे आहे LED लाईट्स आहेत, त्यांच्यासाठी इतर सुविधा जसे की गार्डन्स म्हणा, त्यांच्यासाठी नगरपालिकेचे दवाखाने म्हणा, याची कमतरता पुरेपूर आमच्या प्रभागामध्ये आहे। आमच्या प्रभागामध्ये जसे की कचरा समस्या खूप मोठा प्रश्न आहे। या प्रभागामध्ये जे आपल्या इथे घंटागाडी ज्या आहेत, वेळोवेळी या नागरिकांना सामोरे जावं लागते की 4 दिवस 5 दिवस आठवडाभर कधी कधी या कचरा गाड्या येत नाहीत। लोकांचा कचरा हा अक्षरशः त्यांना इतरांच्या दारापुढे टाकावा लागतो, ज्याच्यामुळे इतरांमध्ये शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात। ही जबाबदारी होती नगरसेवकांची, परंतु नगरसेवक या समस्यांमध्ये त्यांनी कधीही लक्ष घातलं नाही। हा झाला कचऱ्याचे महत्त्वाचा प्रश्न। आमच्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना शेजारच्या दारामध्ये, शेजारच्या नळामध्ये पाणी आहे का नाही हे चेक करायची वेळ येत होती, कारण की स्वतःच्या नळाला पाणी नसताना इतर शेजाऱ्यांच्या नळामध्ये पाणी येतं, किंवा दुसऱ्या सोसायटीमध्ये कमी प्रेशरनी, अजून 2 सोसायटीमध्ये थोडा प्रेशर जास्त, वेळेची कमतरता, 2 तास पाणी असेल तर तिथं अर्धा तासच पाणी येणार। मग हे नियोजन बघण्याचं कार्य जे काम होतं नगरसेवकांचं होतं, परंतु त्यांनी हे काम केलेलं नाहीये। पिण्याच्या पाण्यासाठी ज्यावेळेस पावसाळा होता त्यावर रस्त्यावरती पाणी आणि घरामध्ये दुष्काळ, अशी परिस्थिती माझ्या प्रभागामध्ये होते। पाणी या समस्येला पाठपुरावा करण्याचं काम ज्या नगरसेवकांचं होतं, त्यांची जागा आम्हाला चालवण्यास भेटली, त्यांचे मी त्यासाठी आभार मानतो। त्यांनी हे कार्य केले नाही 5 वर्षामध्ये, त्या कार्य न केल्यामुळे त्यांची कमतरता भरून काढण्याची, उणीवा त्यांनी भरून काढण्याची जबाबदारी आमच्यासारख्या पुढाकार घेऊन आमच्यासारख्या प्रतिनिधींना त्यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्या